Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता आकडेवारीवरून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत। यामध्ये खास करून काही मतदारसंघांमध्ये पडलेल्या समसमान मतांवरून खूप जास्त प्रमाणात चर्चा होते। आता लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघांमधील सुद्धा समसमान मतं असल्याचं समोर आलंय। लातूर शहरात अमित देशमुखांना 1,14,110 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात असलेल्या अर्चना पाटील चाकूरकरांना 1,06,712 मतं मिळाली। अमित देशमुखांचा 7,398 मतांनी इथं विजय झाला, तर लातूर ग्रामीणची आकडेवारी सुद्धा कुठेतरी याच आकड्यांच्या जवळ जाणारी आहे। लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांना हरवणाऱ्या रमेश कराडांना 1,12,051 मतं मिळाली, तर धीरज देशमुखांना 1,05,456 मतं मिळाली। लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराडांनी 6,595 मतांनी धीरज देशमुखांचा पराभव केलाय। आता लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या शेजारी असलेल्या दोन मतदारसंघांमधील जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवारांना अशी समसमान मतं पडल्यानं चर्चा होते। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।